नमस्कार. आज आषाढी एकादशी. सर्व संत व वारकरी विठुरायाला भेटतात. आपल्या 18 दिवसापासून चालू असलेल्या अभंग दिंडीची आज सांगता. यावर्षी मी पायीवारी करणार होतो, म्हणून अभंग थोडे आधीपासूनच शोधायला सुरुवात केली. शेवटचे 4 अभंग अगदी शेवटी काढले. गान सेवा देणाऱ्या माऊलींना यामुळे थोडा ताण पडला, पण त्यांनी मला सांभाळून घेतलं. अभंगाचे लिखाण झाल्यावर माझे बंधू केदार जोशी व पत्नी मेधा तो अभंग परत एकदा वाचून त्यातील चुका सांगायचे व त्याचमुळे हे अभंग कमीत कमी चुकासहित किंवा त्रुटीसहित म्हणून आपणापर्यंत मी पोचवू शकतो. या दिंडीबरोबर प्रकाश माऊली व मुक्तावली यांच्या दिंड्या मागील वर्षाप्रमाणे सामील झाल्यामुळे ही खऱ्या अर्थाने वारीच झाली. तसेच आमचे मित्र पंकज पाटणकर माऊली यांच्या पसायदानाची एक ओळ, वारीचा एक दिवस या अभिनव उपक्रमामुळे वारीची शोभा वाढली. गान सेवा देणाऱ्या माऊलींबद्दल मला विशेष कौतुक वाटतं. अपरिचित अभंगांना चाली लावणं हे खरं तर खूप अवघड काम, पण त्या सर्व माऊली म्हणतात त्याप्रमाणे ही सेवा माऊली करून घेते आणि ते अगदी खरं आहे. गान सेवा देणाऱ्या सर्व माऊली प्रत्येक दिवशी अशा अप्रचलित अभंगांना चाली लावून गाण्याचे शिवधनुष्य लीलया पेलत होत्या. प्रत्येक दिवशी नवीन चाल ऐकून मी थक्क व्हायचो. विशेष म्हणजे एकाच अभंगाला वेगवेगळ्या चालीत ऐकताना खूप अप्रूप वाटायचं. या अभंगदिंडीत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आम्ही सर्व लाख आहोत. आमच्या भोवती संत साहित्याचे सोने आहे, त्यामुळे आमच्या लाखेला सोन्याचा भाव आला आहे. यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या सर्वस्वी आमच्या असून त्याच्याकडे दुर्लक्ष करावे. आपला आशीर्वाद व लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. आपले अभिप्राय नक्की कळवा. पुढील वर्ष जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग घ्यावा हीच प्रार्थना. रामकृष्ण हरी.